पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुने पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेचा संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजे तू. श्रीराम. मंडळी, परमात्मा परब्रह्म जे तत्व आहे हे शब्दातीत असणारं तत्व आहे. कोणत्याही शब्दानं त्याला निर्देश करता येत नाही, शब्दाने त्याचं वर्णन करू शकत नाही, असं आपण पाठीमागे काही श्लोकामध्ये चिंतन करताना पाहिलेलं आहे. मग परमात्मा समजणार तरी कसा, हा प्रश्न आपल्याला येतो. तर परमात्मा हा अनुभूतीची वस्तू आहे, अनुभवाची वस्तू आहे. ते शब्दाने दाखवण्याचं, शब्दाने वर्णन करून सांगण्याचं कोणत्याही प्रकारचं त्याच्या ठिकाणी आपल्याला करताच येत नाही ती गोष्ट शब्दाद्वारा. असा असणारा परमात्मा तरी सुद्धा प्राथमिक अवस्थेवरती काहीतरी शब्द हे माध्यम असावंच लागतं. शब्दाने परमात्मा कळत नाही, सांगता येत नाही ही गोष्ट खरी, परंतु प्राथमिक अवस्थेवरती जोपर्यंत आपण अजून अनुभवाच्या स्थितीला आलेलो नाही, अनुभव घेण्याची पातळी आपल्या अंतःकरणामध्ये अजून निर्माण झालेली नाही, तोपर्यंत शब्दद्वारा त्या परमात्म्याचं वर्णन करावं लागतं. मग सगुण असणाऱ्या देवाचं वर्णन संतांनी शब्दामधून केलेलं आहे. ईश्वर असणाऱ्या स्वरूप देवाचं वर्णन शब्दामधून केलेलं आहे. आणि परब्रह्म तत्वाचं सुद्धा वर्णन काही काही ठिकाणी खुणेनं सांगण्याकरता का होईना, खून सांगण्याकरता का होईना म्हणून शब्दद्वारा वर्णन हे करता जरी येत नसलं तरी केलेलं आहे. समर्थ म्हणतात की असा तो परमात्मा शब्दद्वारा वर्णन न करता येणारा, परंतु काही वेदांनी, श्रुतीशास्त्रांनी, उपनिषदांनी, पुराणांनी त्या परमात्म्याचा निर्देश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ म्हणतात महावाक्य तत्वादिके पंचीकरणे. त्या परमात्म्याला समजून घेण्याकरता काही सांकेतिक अशा प्रकारचे शब्द तयार झालेले आहेत. त्याला महावाक्य असं म्हटलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये, वेदश्रुतीमध्ये 4 महावाक्य प्रमाण सांगितलेले आहेत. तत्वमसी, सर्वं खलु इदं ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि अयम आत्मा ब्रह्म. ही ती 4 वाक्य आहेत आपल्या धर्मशास्त्रातली, जी अत्यंत महत्वाची आहेत. आणि या 4 वाक्यांवर आधारितच आपला हा सगळा धर्माचा जो काही डोलारा आहे तो याच्यावरती असणारा आधारित आहे. म्हणून असंच ही 4 महावाक्य आणि पंचीकरणाआधी असणारी काही तत्वबोधाचे काही ग्रंथ आहेत. हे सगळे ग्रंथ आचार्य शंकराचार्यांनी काही वर्णने केलेले आहेत. पुष्कळ अशा प्रकारचे तत्वबोध करणारे ग्रंथ आपल्या शास्त्रामध्ये आहेत. तेव्हा हे सगळं समर्थ म्हणतात त्या परमात्म्याचं बोध करून देणारे अशी शास्त्र आहेत, असे शब्द आहेत. त्याला महावाक्य म्हणतात. महावाक्य या शब्दाचाच अर्थ महत्त्वाचा बोध करून देणारं वाक्य, त्याला महावाक्य म्हणावं. अशी महावाक्य महाराज म्हणतात की खुणे पाविजे संत संगे विवरणे. ही परमात्म्याची खून दाखवणारी फक्त वाक्य आहेत. म्हणजे तो आपल्याला काहीतरी त्याच्यापर्यंत जाण्यासाठी एक रस्ता मिळावा, रस्ता सापडावा, त्याकरता ती असणारी खूण असते. ती खुणेची दर्शक असणारी ती महावाक्य आहेत म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, आपण त्या ठिकाणी एखाद्या चौकात गेलो तर त्या चौकात अनेक ठिकाणी जाणारे रस्ते त्या चौकामध्ये फुटलेले असतात. त्यामध्ये आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तेव्हा कसं गेलं पाहिजे, तर त्या ठिकाणी एक पाटी लावलेली असते. पंढरपूर 130 किलोमीटर अशी पाटी लावलेली असते. त्या पाटीकडे आपण बघतो, त्या बोर्डाकडे आपण बघतो, आणि त्या बोर्डावरती जो बाण दाखवलेला आहे ती बाणाची दिशा बघून त्या रस्त्याला आपण प्रवास करायला सुरुवात करतो. याचा अर्थ असा नव्हे की ती पाटी, तो बोर्ड म्हणजेच पंढरपूर, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. पंढरपुराकडे जाण्याकरता दाखवलेला बाण असतो त्या पाटीवरती, की बाबा या दिशेने जावा, असं ती खूण दाखवलेली असते. मग त्या दिशेने रस्ता चालत गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर आणखीन एक बोर्ड लागतो, पंढरपूर 120 किलोमीटर, तिथेही पुढे बाण दाखवलेला असतो. असं करत करत करत
त्या रस्त्याने चालत गेल्यानंतर कधीतरी एकदा पंढरपूरमध्ये आपण जातो. याचा अर्थ असा की पंढरपुरापर्यंत जाण्याकरता रस्ता चालायचा आहे, पण तो रस्ता कोणता चालायचा त्याकरता लावलेल्या ज्या पाट्या असतात त्या बघाव्या लागतात. तसं परमात्म्याला आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, देव आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु तो समजणार कसा, त्या समजण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे. याकरता हे वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद हे जे काही आहेत ते त्या परमात्म्याकडे जाण्याचे दिशादर्शक आहेत. त्यांच्याकडे बघायचं आणि त्यांनी दाखवलेल्या खुणेप्रमाणे त्या देवाकडे आपण वाटचाल करायची. वाटचाल ही स्वतःला करावी लागते. एखादा मनुष्यानं पंढरपूर 130 किलोमीटर आहे ह्या बोर्डाजवळ आला, तो बोर्ड बघितला आणि तिथंच जर थांबला तर, त्या बोर्डाजवळच थांबला तर तो पंढरपुरात पोहोचेल का? पोचणार नाही. बोर्ड बघायचा आणि पुढं पाऊल टाकायचं, या दोन्ही क्रिया झाल्या पाहिजेत. नुसतं पाऊल टाकत राहिला तरी पोचू शकत नाही. कारण का? तर देवाकडे जाण्याची सोडून दुसऱ्या दिशेला जाऊ शकतो. म्हणून तू पाठी बोर्ड बघायचाही आणि पुढे वाटचाल करायची, हे दोन्ही क्रिया पाहिजेत. तसं शास्त्राचं, वेदांचं, ग्रंथांचं वाचनही करायचं, त्याचा अभ्यासही करायचा आणि त्या परमात्म्यापर्यंत जाण्याची साधनाही आपल्याला करायची आहे. मग ती नामजपाची साधना असेल, ध्यानाची साधना असेल, कोणतीही साधना असेल ती आपल्याला स्वतः करावी लागते. नुसतं शब्दानं काही साध्य होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे. संतांच्या संगतीमध्ये ह्या महावाक्यांचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. सगळ्या संत महात्म्यांनी वेदाच्या वचनाचं सुलभीकरण केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, सगळे संत महात्मे वेदाचं सुलभीकरण करून आपल्या समोर ते तत्वबोध करत असतात. सगळ्या वेदवचनांचं संतांनी आपल्या भाषेमध्ये सुलभीकरण केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे. ते आपण शोधलं पाहिजे. संत संगे, याला संत संघ असं म्हणतात. संत संघ म्हणजे आता कलियुगामध्ये प्रत्यक्षात शरीर रूपानं, देह रूपानं संत आपल्याला भेटतील अशी अपेक्षा ठेवणं फार चुकीचं आहे. कारण ज्याला संत म्हणावं तो संत असेलच असं कलियुगात सांगता येत नाही. त्यामुळं देहधारी संत भेटणं फार कठीण आहे. भगवंताची कृपा असेल तर तसा संत भेटेलही. तोपर्यंत आपण जो सत्संग करायचा किंवा संतसंग जो करायचा ते संतांचे असणारे ग्रंथ या माध्यमातून संतसंग करायचा आहे. म्हणून त्या खुणा त्यांनी दाखवलेल्या आहेत. खुणे पाविजे संत संगे विवरणे. समर्थ पुढे दृष्टांत देतात. द्वितीयेचा संकेत जो दावी देतो. समर्थ म्हणतात आकाशातला चंद्र पाहायचा असतो, त्यातल्या त्यात पौर्णिमेचा चंद्र नव्हे किंवा पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी पासून मोठा झालेला चंद्र नव्हे, द्वितीयेचा चंद्र असं समर्थाने सांगितलेलं आहे. द्वितीय दिवशी अतिशय बारीक अशी चंद्रकोर आकाशामध्ये असते. म्हणजे वैद्य द्वितीया नाही, शुक्ल द्वितीयेला. कारण अमावस्या असते, अमावस्या झाल्यानंतर प्रतिपदा, त्या दिवशी चंद्र दिसतच नाही सहसा. पण द्वितीयेला बारीक कोर त्या चंद्राची आकाशामध्ये असते आणि ती पाहण्याकरता किंवा ती जर दिसायची असेल तर त्याकरता एखादी मोठी वस्तू खून म्हणून घ्यावी लागते. मग एखाद्या मनुष्य एखाद्याला सांगत असतो, बाबा ते पलीकडे लिंबाचं झाड दिसतंय का? हा, म्हणजे लिंबाचं झाड दिसतंय, खूप मोठं आहे, ते मोठं असतं, दिसतं, सहज दिसतं ते. त्या लिंबाच्या झाडाची ती वरची फांदी दिसते का? मग तो मनुष्य त्या वरच्या फांदीकडे बघत असतो. बा दिसली म्हणले. त्या फांदीच्या पलीकडे बघ म्हणले, त्या फांदीवरनं वरच्या बाजूला बघ. असं ज्यावेळेला त्या फांदीत तो लिंबाचं झाड बघावं, त्या लिंबाच्या झाडाची वरची फांदी बघावी आणि त्या फांदीच्या पलीकडे ज्यावेळेला नजर टाकावी त्यावेळेला जी चंद्रकोर दिसत असते. आणि ती चंद्रकोर ज्या वेळेला दिसते त्यावेळेला ते लिंबाचं झाडही सोडून द्यावं, ती फांदीही सोडून द्यावी आणि चंद्रकोरीकडे बघावं. हे जसं आहे तसं परमात्म तत्वाचा अनुभव येईपर्यंत हे सगळे शास्त्र, वाद विवाद, ग्रंथ, अमुक तमुक हे सगळ्या ज्या उपाध्या आहेत तो अनुभव येईपर्यंत आहे. त्याचा अनुभव येण्याकरता
हे संकेत म्हणून आपल्याला वापरायचे आहेत. आणि तो एकदा अनुभवाला आला, आत्मानुभूती प्राप्त झाली की मग या सगळ्या संकेत खुणा ह्या ज्या आहेत त्या बाजूला ठेवाव्या लागतात. त्यांना पुन्हा नंतर तिथे ठिकाणी धरून चालत नाही त्या ठिकाणी. म्हणून समर्थ म्हणतात, तया सांडोली चंद्रमा भावी देतो. ते सगळं सोडून द्यायचं आणि फक्त त्या चंद्राचं दर्शन घेत राहायचं. पण तो बारीक चंद्र बघण्याकरता आधी ते मोठ्या उपाध्या ज्या असतात त्याचा आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. तसं शब्दातीत असणारं, इंद्रियातीत असणारं परब्रह्म तत्व ते अनुभव घेण्याकरता सगुण मूर्ती, सगुण देवाचे स्वरूप याचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. आणि त्या परमात्म्याचा अनुभव आला की मग ह्या बाकीच्या सगळ्या उपाध्या आपोआप बाजूला राहतात. म्हणून समर्थ म्हणतात की अशा पद्धतीनं या मार्गानं आपण त्या परमात्मा तत्वापर्यंत जाऊ शकतो. जीवाने तो प्रयत्न करावा, तशी साधना करावी, तसा सत्संग करावा आणि त्या दिव्य अनुभूतीला आम्ही प्राप्त व्हावं याकरता समर्थाने हा केलेला बोध आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.